नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा उन्हाळा सुरू आहे का नाही. मग उन्हाळा म्हणलं की सगळ्याच आयांची लगबग ते म्हणजे उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ करण्याचे. आणि त्यातला सर्वोत्तम प्रत्येकजण करणारा पदार्थ म्हणजे तांदळाचे खिचिया पापड. हे पापड ना आपण रेशनचा तांदूळ वापरून 1 किलो प्रमाणामध्ये करणार आहे बरं का. आणि पापड पाहिला का अगदी छान फुलणारा खुसखुशीत असा होतो. मस्त पातळ असा पापड करणार आहोत. 4 जरी पापड तळलात ना तर अगदी ताटलीभर पापड होतात. आणि बघा तळण्या अगोदरचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड. आता हे नेमके पापड कसे केलेत पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जे पापड करत आहोत ते तांदळाचे खिचिया पापड करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर तांदूळ आपल्याला ना जुना घ्यायचा आहे बघा. तर इथं मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे. तर इथं ना मी 3 किलो इतका तांदूळ घेतलेला आहे बघा. तर हा तांदूळ छान निवडून वगैरे घेतलेला आहे अगोदरच. आता आपल्याला हा तांदूळ भिजत घालायचा आहे. त्याच्यासाठी मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेला तांदूळ काढलेला आहे. आता हा तांदूळ का नाही रेशनिंगचा असल्यामुळे खूप असा खराब असतो. त्याच्यामुळे आपल्याला का नाही 2 ते 3 पाण्यातनं नळाखाली अगदी छान चोळून चोळून आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. जितपत पाणी खराब होत निघतं का नाही तितपत तुम्हाला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ नळाखाली छान धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ भिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं याच्यामध्ये बघा. अशी आपली बोटं जातील इतकं पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण 3 दिवस भिजत ठेवणार आहोत. आणि सलग 3 दिवस का नाही आपल्याला ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते बदलायचं आहे आणि दुसरं पाणी घालायचं आहे बस. 3 दिवस असं म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस हे तांदूळ भिजत ठेवले. आणि आता इथं मी गुरुवारी काढत आहे बघा. आता वर जे पाणी आहे का नाही ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता खाली जो आपला राहिला तांदूळ का नाही तो काय करायचा आहे आणखीन एकदा नळाखाली धुवायचा आहे. आणि चाळणीमध्ये इथं मी काढून घेतला. मोठी चाळण आहे बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे का नाही ते निघून जाईल. आता आपण असंच तासभर ठेवूयात म्हणजे पूर्णपणे तांदूळ हा आपला निथळला जाईल. ह्याच्यातलं पाणी हे निघून जाईल. आता काय करायचं आहे हा तांदूळ का नाही पाणी निथळलेलंच असतं चाळणीमध्ये. मग तुम्ही घरामध्ये सुकवून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. अगदी 2 ते 3 तासासाठी. पण मी उन्हामध्ये नाही 1 तासासाठी सुकवून घेतला. मस्त लगेच तांदूळ हा आपला सुकला जातो. आणि नंतर ना बारीकसं असं दळून घेतलेलं आहे. आता इथं मी घरीच गरगंटी असल्यामुळे हे बारीक छान असं दळून घेतलेलं आहे. आता सगळे काही इतक्या पापड पिठाचे करणार नाही बरं का. आज आपण 1 किलो पिठाचे पापड करत आहोत. त्याच्यासाठी इथं मोजून मी पीठ घेत आहे. पापड करण्यासाठी आपण तांदूळ तर जास्तीचा घेतला होता बघा. मग उरलेलं जे पीठ आहे की नाही ते बाजूला ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचे दुसरे लाल मिरचीचे पापड करत आहे बरं का. आणि आज जे करत आहे ते फक्त जिरा ओव्यामध्ये हे पापड करणार आहे. आता बघा 1 किलो इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं म्हणजे कसं आपल्याला खोईसुद्धा छान व्यवस्थित अशी घेता येते. 1 किलो जरी ही पिठी असली तरीसुद्धा शिजल्यानंतर छान पीठ भरपूर होतं बघा. आता हे पीठ तुम्हाला ना मोजून घ्यायचं आहे. तर इथं बघा तुम्ही एखाद्या पातेल्याने, वाटीने, ग्लासने मोजून घेऊ शकता. पण आता इथं मी मोठा जो वाडगा घेतला होता का नाही तो 1 भरून इतकं तांदळाचं पीठ आहे बघा. हलकंच मी इथे दाबून घेतलेलं आहे. आता आपण जे मोजून घेतलं तांदळाचं पीठ ना ते मोठ्या एका भांड्यामध्ये चाळून घेऊयात. म्हणजे कसे गुठळ्या होत नाहीत का नाही त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून चाळूनच घ्यायचं आहे बरं का. बरेच जण तांदूळ दळून आणत असताना का नाही त्याच्यामध्ये थोडेसे साबुदाणे, थोडेसे पोहे, ओवा हे घालतात. पण मी काहीच न वापरता फक्त तांदूळच दळलेले आहेत बरं का. आता बघा सर्व जे 1 किलो पीठ होतं का नाही तांदळाचं ते आपण चाळून घेतलेलं आहे. आता जरा हे बाजूला ठेवूयात. आता का नाही आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी लागणार आहे पाणी. तर 1 वाटगा भरून इतकं पीठ होतं का नाही तांदळाचं त्याच्यासाठी बघा 1 वाटगा आत्ता भरून घेत आहे आणि नंतर अर्धा वाटका म्हणजे मी एकूण 1.5 वाटगा इतकं पाणी घेणार आहे बरं का. आता गॅसवरती पातेलं बघा अगोदरच ठेवलं आहे. आता आपण हे मोजून घेतलेलं जे वाडगावर पाणी आहे ना ते ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आणि आणखीन अर्धा वाडगा इतकं पाणी घालणार आहोत बरं का. कारण तांदळाचं पिठाला ना पाणी खूप लागतं म्हणून. अगदी तुम्ही जितकं तांदळाचं पीठ घ्याल तितकं पाणी घेतलात तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे. तर जिरे इथं मी 1.5 चमच इतके घातलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा चमच इतका ओवा घातलेला आहे. आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ. 1 किलो पिठासाठी ना 2 चमचे इतकं मीठ हे अगदी प्रमाण बरोबर आहे. आणि 1 चमचा इतका पापडखार तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल. आता ह्याच्यामध्ये घालायचे तेल. तर पोहे खायचा चमचा असतो का नाही त्याने 4 चमचे इतकं तेल घालायचं आहे बघा. अगदी जे प्रमाण सांगितलं ना ते मी योग्य सांगितलेलं आहे बघा 1 किलो तांदळाच्या पिठासाठी. त्यामध्ये कमी अधिक काहीच करू नका. आता जरा हे एकदा ढवळून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. गॅस मध्यम ठेवूयात आणि ह्या पाण्याला ना आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे बरं का. पाण्याला छान उकळी आली की मग आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊयात. बघा अशी पाण्याला उकळी यायला हवी. आता आपण जे तांदळाचं पीठ चाळून ठेवलं होतं बघा बाजूला ते थोडं थोडं करून घालूयात आणि ना ढवळून घेऊयात.
खाली गॅस हा बारीक ठेवला आहे बघा. सुरुवातीला मध्यम होता का नाही म्हणून, कारण वाफ आपल्या हाताला बरीच लागते की नाही ह्या पाण्याची, म्हणून हाताला चटके बसायला नको म्हणून गॅस बारीक ठेवून थोडं थोडं पीठ घालून ढवळून घेऊयात. आता काय एकटी जर असल्यामुळे ना, आता इथं मी सगळंच पीठ घालून हे छान प्रकारे असं घोटून घेत आहे बघा. बेलण्यानं घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि शिवाय आपल्याला हे घोटून घेतासुद्धा एकदम छान प्रकारे येतं बघा. इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जरा पाणी जास्त दिसत असेल, पण बिलकुलसुद्धा नाही, कारण तांदळाचं पीठ हे पाणी जास्त शोषतं बघा. आता छान प्रकारे मिसळून घेऊयात. मला जर ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं असेल ना, तर वापरू शकता. पापडसुद्धा छान लाल होतात बरं का. हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीलच. सेम असेच करायचे आहेत बरं का. आता बघा खाली गॅस बारीक ठेवून छान प्रकारे इथं मी घोटून घेत आहे. एका हाताने आपल्याला कपड्याने धरून घ्यायचं आहे, म्हणजे कसं सगळीकडं का नाही पीठ आपल्याला मिसळायला हवं म्हणून. म्हणजे आपलं पातेलं हलत नाही, घट्ट एका हाताने धरायचं आणि एका हाताने छान प्रकारे घोटून घ्यायचं. आता इथे एका वाडग्यामध्ये बघा मी थंड पाणी घेतलं आहे आणि हाताला लावून घेते, म्हणजे हे पीठ गरम आहे, हाताला चटके बसायला नको म्हणून. आणि असं दाबून घ्यायचं. असं 2 वेळा आपण करणार आहोत, पुढे पण एकदा, कारण पिठाला छान प्रकारे वाफ बसली जाते की नाही म्हणून. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 8 ते 9 मिनिटानंतर आता मी पाहत आहे. आता पुन्हा एकदा ना आपण हे हलवून घेऊयात, म्हणजे कसं तळाशी जास्तीचं लागायला नको का नाही म्हणून. मस्त प्रकारे अशा प्रकारे एकदा हलवून घेऊयात, म्हणजे पिठाला ना सगळीकडे छान दणकून वाफ बसेल. आणि पुन्हा एकदा ही स्टेप करूयात, म्हणजे हाताला पाणी लावून घ्यायचं, बेलण्याला जितकं पीठ लागलं आहे तितकं काढून पुन्हा हे पीठ दाबायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ना 10 मिनटं हे असंच ठेवायचं आहे बरं का. खाली मात्र गॅस बंद करायचा आहे, आता चालू ठेवायचं नाही बघा. इथं मी बंद केलेलं आहे बरं का. आता 10 मिनटानंतर ना हे पातेलं गॅसवरून खाली काढलेलं आहे. मस्त पिठाला दणकून वाफ बसलेली आहे. पीठ जर तुमचं चांगलं छान प्रकारे शिजलेलं असलं ना, तर बिलकुल तुमचा पापड फाटला जात नाही, चिरला जात नाही. बऱ्याच जणांचे पापड करताना समस्या ते म्हणजे ना पापड हा चिरला जातो किंवा मधीतनं सुद्धा पापडाला ना तडा जातात, असं बऱ्याच जणांना होतं. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की असं का होतं, तर तुमचं जर पीठ शिजलेलं नसेल ना, तर तुम्हाला नेहमीच ती समस्या येणार. त्यामुळे ना ही पिठाची जी आपण खिची घेतो ना, ती छानच प्रकारे घ्यायची बरं का, चांगल्या प्रकारे, म्हणजे पापड बिलकुलसुद्धा चिरत नाही, अगदी छान मस्त होतात. आता ह्या पिठामधलं नाही तर मी थोडं पीठ काढून घेतलं बघा परातीमध्ये. आता हे खूप गरम आहे का नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा वाटीमध्ये मी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये का नाही आपल्याकडं पावभाजीचा मॅशर तर असतो, तो बुडवायचा आहे गरम थंड पाण्यामध्ये आणि छान प्रकारे ना असं बघा आपल्याला ना हे दाबून दाबून घ्यायचं आहे, म्हणजेच की आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात माहिती आहे का, हे गरम पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालतात आणि मग मळून घेतात. हे अत्यंत चुकीचं आहे बघा, कारण प्लॅस्टिक खाण्याच्या जर संपर्कात आला तर तो खूप घातक असा असतो बरं का, कारण का आपलं हे पीठ पण खूप गरम असते त्यामुळे पावभाजीच्या मॅशरने छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आणि हाताला पुन्हा पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं. बघा झाला का नाही पिठाचा गोळा. आता हलकं पीठ थोडंसं कोमट झालं आहे, मग आपल्याला हाताला पाणी लावून पीठ मळायला काहीच त्रास होत नाही बिलकुलसुद्धा. कशाला ती पिशवीन वगैरे वापरायचे. आणि बघा छान प्रकारे ना थोडं थोडं हाताला पाणी लावून इथं मस्त चिकना असा पिठाचा गोळा मळून घेतला. आणि पीठ जितकं तुम्ही छान चिकना असं मळाल ना मौसून, तितका पापडला चिरा जात नाही, फाटत नाही, तुटत नाहीत. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता एक एक करून ना सगळे पिठाचे गोळे मी मळून ह्या अशा डब्यामध्ये भरून ठेवलेत बघा. कारण ना थंड झाल्यानंतर पीठ थोडंसं कडक होतं, मग मळायला येत नाही. त्याच्यामुळे सगळं पीठ ना आपल्याला मळून एखाद्या डब्यामध्ये ना असं भरून ठेवायचं आहे, म्हणजे कसं पीठ नरम राहतं, हलकं गरम राहतं, पापड आपल्याला लाटायला सहजपणे येतो. आता काय पिठाचा छान असा एक रोल करून घेतला. तुम्हाला ना ह्याचे गोळे तोडून घ्यायचे आहेत. पापड कितपत छोटा मोठा हवा का नाही त्याच्यानुसार गोळे तोडू शकता. आता मात्र इथं मी हाताला थोडंसंच तेल लावून घेतलं आहे आणि मग गोळ्यांना अशा फिरून घेत आहे बरं. कसं एक गोळी घेऊन आपल्याला पापड हा लाटता येतो. आता बघा इथं तुम्हाला म्हटले होते का नाही पीठ सगळं मी मळलेलं आहे, तर बघू शकता इथं मळून घेतलं. आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आणि आता आपण थोडं थोडं पीठ जे आहे का नाही ते मळायचं आणि त्याच्या अशा गोळ्या करून घ्यायच्या बघा. आता इथं पापड तुम्हाला मी लाटून दाखवते. थोडंसंच नाही तर मी सुकं तांदळाचंच पीठ वापरत आहे आणि पापड लाटत आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल, जितका पातळ होता होईल इतका पातळ हा पापड लाटायचा आहे. आणि बघू शकता अगदी पोलीपाट दिसतो इतका पापड हा पातळ झालेला आहे, बिलकुलसुद्धा हा चिटकत नाही. अगदी छान मस्त इथं तांदळाचा पहिला पापड तयार झाला. आता तुम्हाला ना मी पुढे मशीनसुद्धा पापड करून दाखवत आहे. आता इथं मी 2 ते 3 ना असे हे पोलीपाटावरती लाटूनसुद्धा पापड केलेत. आता माझ्याकडे मशीन आहे, मग मी मशीनने हे पापड करत आहे. बऱ्याच जणांना ही मशीन घ्यायची होती. मी ना टॅग करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतेच, तिथनं तुम्ही हे ऑर्डर करू शकता. हे मी मिशोवरनं मागवलेली होती मशीन, म्हणजेच की पापड मेकर.
आता इथं बघा मध्ये मी प्लॅस्टिक सीट ठेवले आणि जो आपण केलेला उंडा होता तो ठेवायचा आणि दोन्ही बाजूने असं दाबून घ्यायचं. म्हणजे छान पातळसर इथं आपला पापड तयार झाला. जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही बरं का, आणि तेल वापरायचंच नाही. कारण पापडाला वास येतो, शिवाय पापड आपले जास्त दिवस टिकत नाहीत. त्याच्यामुळे ना तेल आपल्याला बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकला असल्यामुळे चिटकेल का? तर बिलकुलसुद्धा नाही. कारण आपण गोळ्या करत असताना थोडंसंच त्याला तेल लावलं होतं. त्यामुळे आत्ता प्लॅस्टिक सीटला बिलकुलसुद्धा आपल्याला तेल वगैरे लावायचं नाही. फटाफट इथे आपले पापड तयार होतात बरं का. आता बघा हे पापड कसे वाळवत घालायचे. तर ही प्लॅस्टिकची शीटवर वर उचलायचे आणि बघा खाली मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सुकत घालायचा. आता हा पापड मी घरामध्ये सुकवत आहे फॅनखाली. सर्व पापड इथं अशा प्रकारेच करून घेतलेत आणि बघा संध्याकाळच्या वेळेस अगदी पापड इथं आपले अर्धवट सुकलेले सुद्धा आहेत बघा, जे सुरुवातीला केले ते इथं बघा तुम्हाला दाखवत आहे मी. आता जर पापड सुकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही इथेच पलटी करून ठेवलात तरीसुद्धा चालेल. आणखीन रात्रभर थोडेसे सुकले जातील. बरेच सर्व पापड असे करून घेतलेत, अगदी छान पातळ झालेत. पापड जितका पातळ तितका छान खुसखुशीत होतं बघा. आता बाकीचे इथंसुद्धा मी सुकत घातलेले आहेत पापड. तुमच्याकडे उन्हाची सोय असेल डायरेक्ट उन्हामध्ये सुकवलात तरीसुद्धा चालेल. आता दुसऱ्या दिवशी मात्र बघा हे पापड इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये भरून ठेवलेत. फॅनखाली इतके सुकलेत, पण बघा मी तुम्हाला दाबून दाखवते, कडक असा झालेला नाही पापड, असाच सादाळ्यासारखा झाला आहे बघा. आपल्याला हा पापड वर्षभरासाठी ठेवायचा आहे. म्हणून काय करायचं, आपण ना 1 तास ते 1.5 तास ना हा पापड उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. तर इथं मी उन्हामध्ये हा पापड सुकवून घेणार आहे. म्हणजे ना वर्षभर ह्याला किडे, आळी किंवा जाळी लागत नाही. छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. अगदी तुम्ही भांड्यामध्ये भरून ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. पण इथं माझ्याकडे जागा होती म्हणून मी पसरून असा सुकत घातला बघा पापड. म्हणजे छान एकसारखा सर्व पापड सुकला जाईल. आणि संध्याकाळी इथं छान प्रकारे सर्व पापड घेऊन आलेले आहे. बघा त्यातलेच थोडे पापड तुम्हाला दाखवते. आता बघा पापड कसा कुडकन मोडला जातो, असा मोडायला हवा. म्हणजे समजायचं हा पापड छान प्रकारे ना आपला सुकलेला आहे. आणि पापड बघा किती पातळ झालेला आहे. आता चला इथंपर्यंत पापड तुम्ही पाहिलाच, तळूनसुद्धा दाखवते कितपत फुलतो. आता बघा अगदी छान फुलला. पापड पातळ असल्यामुळे ना अगदी कोणीच बोलणार नाही तुम्हाला की तुम्ही हे पापड लाटून किंवा मशीनवर केलेत. अगदी आपल्या तांदळाच्या फेण्या कशा असतात तसे झालेत बघा, एकदम पातळ आणि छान फुलतात. खुसखुशीत मस्त चविष्ट हे पापड लागतात बरं का. सांगितलेले हे इथं सगळ्या टिप्स वापरून ना तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यात ना हे पापड करू शकता. अगदी छान मस्त होतात. जर तुम्हाला आणखीन कुठे समजलं नाही असं वाटलं तर मला कमेंट करू शकता. मी लगेच तुम्हाला कमेंटला रिप्लाय देण्याचा तर प्रयत्न करेलच. आता बघा जरी 4-5 पापड तळला तरी अगदी ताटलीभर होतात, बघू शकता इथे. मस्त आणि पांढरे शुभ्र झालेत. जरी तुम्हाला अगोदर पिवळे पापड दिसत असले पण तळल्यानंतर हे पांढरे होतात. तळण्याच्या अगोदर बघा पापड केवढंसं होतं आणि तळल्यानंतर बघा अगदी हातात मावत नाही इतका पापड मोठा झाला आहे बघा. आणि मस्त तोंडात टाकता विरघळतो असा पापड आपला झालेला आहे. आता उन्हाळा विशेष वाळवणाचे पदार्थ ह्यांचे व्हिडिओ मी रोज वेगवेगळे तुमच्यासोबत अपलोड करत आहे, शेअर करत आहे. त्यांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आपल्या चॅनलवरती आहेतच. मग कसा वाटता व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.